शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रागिणीच्या पापात घडा आता भूमीने फोडलेला आहे. पौर्णिमाचं थोबाड फोडत रागिणी आणि पौर्णिमा यांनी केलेल्या कारस्थानाचा जबरदस्त पडदा फुटणार आहे. आणि त्याच वेळेला आता मात्र स्वतःवरती डाव उलटल्यामुळे पौर्णिमा घडाघडा बोलत खूप मोठा खुलासा करणार. अखेर भूमीने रागिणी आणि पौर्णिमा दोघींची हक्कलपट्टी करत खूप मोठा गेम केलेला असतो. आजीच्या साथीने आता भूमीने खूप मोठा डाव साधत खूप मोठी कमाल केलेली असते. आणि या सगळ्यामध्ये पुराव्यासकट रागिणी भूमी जाळ्यात अडकलेली असते. आणि कशी अडकते आणि रागिणीचं पुढे काय होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता इकडे भूमी खूप कन्फ्यूज असते. तिला पौर्णिमाने केलेलं या कृत्याचं काहीच अंदाज येत नसतो. तिचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी नेहमीप्रमाणे ती आपल्या बाबांकडे येते. माधवरावांकडे आल्यावर ती भूमी सगळा घडलेला प्रकार सांगते. भूमी माधवरावांना सांगते की आत्तापर्यंत पौर्णिमाने जे केलं ते तिचा बालिशपणा म्हणून आपण सोडून दिलं, पण आज जे कृत्य केलंय ना ते बालिशपणा म्हणता नाही येणार बाबा, कारण तिने प्रॉपर्टीच्या पेपरवरती आत्यांचं नाव टाकलं आणि ती म्हणते की मी आत्यांच्या नावावरती मुद्दाम प्रॉपर्टी केली, तुझ्या नावावरती नको म्हणून. बाबा मला एक गोष्ट कळत नाही आहे की ती स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टी करून घेऊ शकली असती, अभिजितच्या नावावरती करून घेऊ शकली असती, मग तिने आत्यांच्या नावावरती का केली. बाबा सांगतात इतका पुढचा विचार करणे की ती सुज्ञ नाही आहे, काहीतरी गडबड आहे भूमी. या सगळ्यामध्ये मला असं वाटते पौर्णिमा एक प्यादा असू शकते, त्याच्या मागे हालचाल करणारी व्यक्ती दुसरी असू शकते. भूमी सांगते मला पण असं वाटत होतं की अभिजित असू शकतील. यावरती माधवराव म्हणतात पण अभिजित तर जेलमध्ये आहेत. मग भूमी सांगते काही सांगता येत नाही, जर जेलमधून अभिजित सूत्र हलवत असतील तर. माधवराव सांगतात मला सुद्धा काही कळत नाही आहे भूमी, तुला अलर्ट राहायला लागेल, पण मला असं वाटतंय पौर्णिमा काहीतरी चूक करेल आणि तुला कोणता तरी क्लू नक्कीच देईल. भूमी सांगते पण बाबा तोपर्यंत आपण आता तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि आईचा आणि तिचा फोन झाला तर तुम्ही लक्ष ठेवा की ती आईला नक्की काय सांगते आहे. आपल्याला पौर्णिमाला शिक्षा करण्यापेक्षा जो मेन सूत्रधार आहे त्याला शिक्षा करणं महत्त्वाचं आहे. माधवराव म्हणतात हो, आणि पौर्णिमामध्ये इतकी पोहोच आहे असं मला खरंच वाटत नाही. भूमी तुला जी मदत हवी ती मदत करायला मी तयार आहे. आता बाबा आणि प्रशांतला सुद्धा ही गोष्ट कळते, प्रशांत सुद्धा या सगळ्यात सामील होतो. तोपर्यंत इकडे आता लगेचच पौर्णिमा रागिणीकडे आलेली असते. रागिणी सांगते हे बघ आत्तापर्यंत आपलं सगळं स्मूथ चाललंय, आता पुन्हा एकदा मी प्रॉपर्टीचे पेपर बनवून आणलेले आहेत, त्याच्यावरती तू पुन्हा सह्या करायच्या आहेत. त्यानंतर मी उस्तादला रघुला संपवायला सांगितलंय, पण रघुची सिटी हॉस्पिटलमधून हलवणूक केलेली आहे, रघुला शिफ्ट केलेलं आहे, रघु दुसरीकडे शिफ्ट झालाय. त्यामुळे रघुवरती सध्या आता एक माणूस शोधायला ठेवलाय. त्यामुळे आता भूमी आणि आकाश यांचं काम तमाम करायचं, पण त्याआधी तू सह्या कर, वकिलांना दाखवलं पाहिजे की ह्या सह्या योग्य वाटतात की नाही, म्हणून मी दुसरे पेपर बनवलेत. आता मात्र भूमीने खेळलेला खेळ सुरू होतो. भूमीने आता खूप मोठा डाव रचलेला असतो माधवरावांच्या मदतीने. ज्या वेळेला भूमी आता घरी येते, आजी आणि रागिणीला ती खाली बोलवते. आजी रागिणीला खाली बोलवून भूमी सांगते आजी आणि आत्या मला तुम्हाला दोघींना एक गोष्ट सांगायची आहे की हे जे मृत्यूपत्र बनवलेलं आहे हे मृत्यूपत्र पौर्णिमाने कोणत्या वकिलाकडून बनवून घेतलं त्या वकिलांना शोधायला पाहिजे, कारण यानंतर सुद्धा पौर्णिमा कधीही ते वकिलांकडून मृत्यूपत्र बनवून घेऊ शकते खोटं, आणि म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर बनवून ती त्याच्यावरती सह्या करू शकते. त्यामुळे मला ओरिजिनल मृत्यूपत्र पण नाही आहे, माझ्याकडे कोणता पुरावा पण नाही आहे, त्यामुळे त्या वकिलांना आपल्याला गाठलं पाहिजे असं म्हणत भूमी डाव साधते. आणि भूमी सांगते ज्या वकिलांकडे रागिणी आत्या काम करतात त्या वकिलांचा सुद्धा सल्ला घेऊया. आणि अजून तिसरं म्हणजे ज्या वकिलांकडे बाबांनी मृत्यूपत्र बनवलं होतं त्या वकिलांचा पण सल्ला घेऊया. आता हे तिन्ही वकील एकच असतात. रागिणीचा पण वकील तोच असतो, मृत्यूपत्र बनवणारा पण वकील तोच असतो, आणि प्रॉपर्टीचे पेपर बनवणारा पण वकील तोच असतो. हे भूमीला माहिती असतं, पण रागिणीला जाळ्यात अडकवण्यासाठी खूप मोठा डाव रचलेला असतो. आता मात्र रागिणी म्हणते भूमी काय बोलतेस तू, हे आपल्याला वकिलांशी काय देणं घेणं आहे. भूमी सांगते तसं नाही, माझं न यशोधन महाजन म्हणजे यशोधन भानुशाली या वकिलांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला सांगितले की वकिलांशी जर कॉन्टॅक्ट तुम्ही केलात, कोणत्या वकिलांनी ते कागदपत्र बनवले आणि त्यांना सांगितलं की हे खोटं आहे तर ते वकील अलर्ट होतील. रागिणी विचार करते ही तर खूपच पोहोचलेली केस दिसते, आता वकिलांना पण मला मॅनेज करावं लागेल. आणि इथेच रागिणी अडकते, कारण त्या मृत्यूपत्रावरती विद्याधर हे नाव आता भूमीने वाचलेलं असतं. विद्याधर वकिलांनी बनवलेलं मृत्यूपत्र हे भूमीला माहिती असतं. आता
आत्या कोणत्या म्हणजे पौर्णिमा कोणत्या वकिलाकडे जाणार आहे किंवा पौर्णिमाचा जो सूत्रधार आहे तो कोणत्या वकिलाकडे जाणार आहे हे भूमीला पाहायचं असतं आणि त्यासाठी रचलेला हा डाव असतो. आता मात्र मानसीला पौर्णिमाच्या मागावर लावलं जातं. इकडे रागिणी ताबडतोब विद्याधर वकिलांना कॉल करते आणि त्यांना फोन करून सांगते की माझ्या सुनेने तुमच्याकडून मृत्यूपत्र बनवून घेतलं किंवा ते प्रॉपर्टीचे पेपर बनवून घेतले हे तुम्ही सांगायचं आहे. असं म्हणत रागिणी डाव साधते आणि इथेच रागिणी अडकते. भूमी आता महाजन वकिलांना फोन करते, विद्याधर वकिलांचं नाव सुद्धा कळवते. तोपर्यंत इकडे आता रागिणीची लगबग होते. ती पौर्णिमाच्या पर्समध्ये विद्याधर वकिलांचं व्हिजिटिंग कार्ड ठेवते आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे दुसरा डाव राजाकाका साधतात. राजाकाका भूमीच्या प्लॅनमध्ये सामील असतात. राजाकाका विचारतात पौर्णिमाला, काय ग पौर्णिमा, तू कोणत्या वकिलांकडे गेली होतीस? खरं खरं सांग, कोणत्या वकिलांकडे गेली होतीस? कारण मी विद्याधर वकिलांकडे गेलो होतो, त्यांनी तुला ओळखलं पण नाही. यावरती पौर्णिमा आता अडकते. पौर्णिमा सांगते, विद्याधर नाही, मी वेगळ्या वकिलांकडे गेले होते, म्हणजे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत त्यांच्याकडे गेले होते. इथे आता पौर्णिमा अडकते. इकडे रागिणीने विद्याधर वकिलांच्या मार्फत पौर्णिमाने हे काम केलं हे सांगितलेलं असतं. मग मात्र सगळं सडतेडं होतं आणि दोघीजणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तोच विषय निघतो. रागिणी सांगते, मूर्ख मुली, अगं विद्याधर वकिलांचं मी नाव सांगितलंय ना, हे बघ विद्याधर वकिलांनी तुझ्यासाठी प्रॉपर्टीचे पेपर बनवून दिलेत, पुन्हा एकदा तू विद्याधर वकिलांचंच नाव सांगायचं. पौर्णिमा आता गडबडते. आता जर रागिणीला सांगितलं की मी राजाकाकांना सांगितलेलं आहे की माझे मैत्रिणीचे मिस्टर वकील आहेत, या वकिलांच्या गडबडीमध्ये दोघीजणी एकमेकीवरती आता बोलत असतानाच नेमकी तिकडे भूमीची डॅशिंग एंट्री होते. पौर्णिमा हादरते. भूमी म्हणते, पौर्णिमा, तुझ्या मैत्रिणीचे मिस्टर कोणते वकील आहेत ग? यावरती रागिणी सांगते, अगं मैत्रिणीचे मिस्टर नाही, विद्याधर वकील. आता दोघी जणींच्या बोलण्यामधली तफावत येत विद्याधर वकिलांचे पेपर समोर येत. आता भूमीसमोर खूप मोठा उलगडा होतो की रागिणी आत्या या सगळ्यामध्ये सामील आहेत आणि आता एकाच वेळेला दोघींचा पर्दाफाश होतो. भूमी सांगते, अद्या विद्याधर वकील हे बाबांचे वकील, तेच तुमचे वकील आणि त्यांनीच पेपर बनवलेत. पौर्णिमाला ते वकील माहीत पण नाही आहेत. पौर्णिमाने राजाकाकांना वेगळंच सांगितलं की तिच्या मैत्रिणीचे मिस्टर, म्हणजे आत्या या सगळ्यामागे तुम्ही आहात, तुम्ही सगळी सूत्र हलवताय, तुम्ही सगळं करताय. तुम्ही विद्याधर वकिलांना कॉल करून पौर्णिमाचं नाव सांगितलं आणि पौर्णिमाला सांगायला विसरलात, त्यामुळे तुमचं भांडं फुटलंय. स्वतःचाच डाव उलटल्यावरती पौर्णिमा सुद्धा रागिणीचं सत्य सांगते आणि रागिणीच्या पापाचा घडा फोडत भूमीने तांडव केलेला असतो. राजाकाका, आजी सगळ्यांच्या समोर रागिणीचं खरं रूप येतं. दोघींचा पर्दाफाश झाल्यावरती आजी आणि राजाकाका पुढे काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार.